हॅलो नमस्कार. मी आज सकाळी सकाळी एका खूप छान ठिकाणी आलेली आहे जिथे तुम्हाला सगळे फ्रुट्स एकदम स्वस्त दरात भेटतील आणि जे आपले लोकल वेंडर्स असतात भाजीपाला फ्रुट्सवाले ते सुद्धा स्वतः इथून फ्रुट्स घेऊन आपल्यापर्यंत पोहोचवतात. सो फायनली मी आलेली आहे आज APMC वाशीच्या फ्रूट मार्केटमध्ये. इथे सगळं मी तुम्हाला आतमध्ये देऊन दाखवते की इथला रेट काय, इथे तुम्ही किती स्वस्तात सगळे फ्रुट्स घेऊ शकता. सो लेट्स एक्सप्लोर. सो मी फर्स्ट स्टॉल कडे आली आहे जे की ऍपल फ्रुट्सचे खूप मोठे वेंडर आहेत. आत्ताच मला कळालं की दोन दोन ट्रक भरून रोज त्यांचा सकाळी माल येतो आणि थोडा माल तुमचा रोज सकाळी सकाळी संपतो. आता जे मी लेट आली आहे त्याच्यामुळे ऑलमोस्ट सगळाच माल संपला. तरी पण त्यांच्याकडून माहिती घेऊयात की किती किती प्रकारचे वेगवेगळी व्हरायटी है एप्पल मध्ये. हेलो, आपके पास कितने वेराइटीज है एप्पल्स के और क्या क्या रेट्स है सबको बताइए. सब है, चाइना का है, मिनी ऑरेंज का, ये रत्लम का ड्रैगन हो गया, ये न्यूजीलैंड का एप्पल हो गया. अच्छा, ये क्या है? ये एप्पल है ना, न्यूजीलैंड का है. न्यूजीलैंड से आता है ये. और क्या रेट है इसका? ये 3200 रुपए का है 3200 रुपये का बॉक्स. अच्छा, हे 3200 रुपयाला बॉक्स आहे आणि हे जे आहे त्यांनी इम्पोर्ट केले न्यूझीलैंड मधून. तुम्ही बघू शकता खूप चांगली क्वालिटी है. और कितने ईरान से एप्पल आ रहा है 10 केजी का. ये ईरान से है. हे त्यांनी इम्पोर्ट केलेलं आहे इराण मधून. इसका क्या रेट है? 1000 रुपए का 1000 रुपये का कितना बॉक्स. एक बॉक्स 10 केजेस 1000 रुपीज ला. हे इराण मधून त्यांनी इम्पोर्ट केलेलं आहे. और ये वो टर्की का है. हे टर्की मधून त्यांनी इम्पोर्ट केलेले. ये इसका क्या रेट है? इसका 3200 रुपए उसका भी है. 3200 मध्ये आहे एक पेटी. एक पेटी मध्ये 18 केजी. 18. एका पेटीत 18 किलो येईल आणि हा इराण मधून त्यांनी इम्पोर्ट केलाय. अजून दुसरे हे जे आहे ते ये 10 केजी का है. हा ये चाइना का है. हा चायना मधून इम्पोर्ट केलाय. म्हणजे वेरियस वेगवेगळ्या कंट्रीज मधून हे ते इम्पोर्ट करतात आणि इथून मग ते बाकीच्या सगळ्या छोट्या वेंडर्स कडे वगैरे सेल करतात. ह्याचं काय रेट आहे? ये 2200 रुपए का. 2200 रुपयाला एक पेटी आहे यांची. अजून कुठलं आपल्या इंडियातलं आपल्या इंडियातलं यांच्याकडे नाहीये, दुसरीकडे आहेत. पण यांच्याकडे फक्त जो इम्पोर्ट केलेला माल आहे तोच आहे. हा चायना मधून त्यांनी मिनी ऑरेंज इम्पोर्ट केलाय. इसका क्या रेट है? इसका 1000 रुपए. 1000 रुपये का एक पेटी. 1000 रुपयाची एक पेटी देत आहेत. चायना मधून आणलेला आहे हा. इकडे ड्रॅगन फ्रूट दिसतात तुम्हाला किती फ्रेश आहे. मी आता इथून बघू शकते ड्रॅगन फ्रूट एकदम फ्रेश आहे. पर कैसे देते हो आप? पर पीस नहीं, अपना होलसेल है ना. होलसेल है. अच्छा, होलसेल है 850 रुपए का है. 850 को 20 पीस. 850 रुपयाला 20 पीस है. और किसी को अगर एक दो ऐसे लेना है तो नहीं, सब होलसेल में. मिनिमम कितना ले सकते हैं? पूरा बॉक्स लेना पड़ेगा अपना पास. अच्छा, पूर्ण बॉक्सेस घ्यावं लागेल यांच्याकडे. मिनिमम असं काही क्वांटिटी नाही घेऊ शकत, होलसेलच असल्यामुळे. ही किवीचा काय रेट आहे इथे? ये 3 पीस का 90 रुपए. अच्छा, आणि कुठून आले ते किवी? कुठून आणली आहे? ये ईरान से आता. इराण वरून इम्पोर्ट केलेली आहे आणि 3 पीसचा 90 रुपये. पण तुम्ही इथं बघू शकता माझ्या हाताकडे एवढं मोठं साईज आहे. जनरली आपण बाहेर जे घेतो ते खूप छोटी छोटी साईज असते, पण हा पूर्ण इम्पोर्टेड माल असल्यामुळे एक किवी बघू शकता किती जड आहे आणि 90 रुपीजला एवढं पूर्ण तुम्हाला भेटणार आहे. हे एक पण पॅकेट घेऊ शकतो, एक सुद्धा तुम्ही इथे पॅकेट घेऊ शकता. खूप चांगली क्वालिटी आहे. सो आता इथे तुम्ही माझ्या मागे बघू शकता, इथे मला कर्नाटकी हापूस आंबा दिसतोय. तर आपण त्यांच्याकडून माहिती घेऊयात त्याचा रेट काय आणि आपण किती मिनिमम क्वांटिटी घेऊ शकतो. हेलो, नमस्ते. आपके पास कौन सा आम? देवगढ़ आणि रत्नागिरी है. रत्नागिरीचा आहे, कर्नाटकाचा आहे ना? कर्नाटक नहीं है, केरला है और देवगढ़ रत्नागिरी यही तीन बेस्ट. अच्छा, सॉरी. तर त्यांनी सांगितलं देवगड रत्नागिरी आहे यांच्याकडे. आणि कुठला आहे? आणि केरला. आणि केरळचा पण आंबा आहे इथे. दाखवू शकता केरळचा कोणता आहे? सो यांच्याकडून आपण माहिती घेऊयात. केरळचा आंबा आलेला इथे, नेमका कसा असतो बघूयात. अच्छा, हापूस सारखाच आहे ना? आणि पायरी आहे. कितीला आहे? ये 900 रुपये. 900 रुपीजला ही पेटी.
पायरी पायरी आंबा आहे केरळचा, सध्या आलेला आहे इथे आणि 900 रुपयाला ही पेटी आहे छोटी. एक डझन 900 रुपयाला आहे. बघू शकता एकदम, मला पण वास पण येतोय इथपर्यंत आंब्याचा. एवढा हापूस सारखा येत नाहीये पण तरी आहे, चांगला आहे. मी पण हे पहिल्यांदाच माहित झालं की केरळ वरून पण आंबे येतात. अभी क्या रेट चालू है रत्नागिरी का? रत्नागिरी का क्या? ये आलू 800 रुपए है, ये 900 रुपए है. रत्नागिरीचा 800 रुपये सध्या रेट चालू आहे इथे, बघू शकताय तुम्ही. सो इथे मला आपले मराठी लोक दिसले आहेत. यांचे हे ऍपलचे मोठे विक्रेता आहेत. सो हा कुठून आलेला ऍपल? हा इराण मधून आहे. आणि याची तुम्ही साईज बघू शकता, एकदम जम्बो ऍपल बघा किती मोठा आहे. अच्छा, कलर पण खूप छान आहे, मोठाच्या मोठा. याचा रेट काय आहे? रेट आहे 850. 850 रुपये. 850 रुपयाला 9 किलो. आणि कसं मिनिमम क्वांटिटी घेऊ शकतो का? पूर्ण एक घ्यावं? कॅरेट, एक कॅरेट घ्यावं लागेल. मिनिमम मध्ये डील नाही करत. मिनिमम पॅकिंग, एक अच्छा. पॅकिंग. अच्छा, एक पूर्ण तुम्हाला कॅरेटच घ्यावं लागेल. पण हो, sir. 800 रुपीज इज व्हेरी अफोर्डेबल रेट. खूप छान आहे आणि क्वालिटी पण खूप चांगली आहे. मस्त, थँक्यू. आणि अजून एक आयडिया सांगायचं मला तुम्हाला. समजा तुम्हाला एवढा नसेल पाहिजे तर तुम्ही सोसायटी मधले 2-3 फ्रेंड्स मिळून, 3-4 फ्रेंड्स मिळून पण हे कॅरेट घेऊ शकतात. नंतर तुमचं तुम्ही डिस्ट्रीब्यूट करू शकता. म्हणजे कमी क्वांटिटी पण येईल आणि एकदम चांगला अफोर्डेबल रेट मध्ये सुद्धा येईल. सो मी तर घेऊन जाणार आहे घरी. अपन नेक्स्ट स्टॉल कडे आलो. भैया आपके पास कौन से फ्रूट्स है बताइए और कहाँ से आए वो भी बताइए. अपने पास एक वाला ये एक्सोटिक और इंडियन दोनों वैरायटीज है. अच्छा ये जो है ये इंडियन है, ये अपना लखनऊ से आता है. अच्छा, रास्पबेरी है ना? रास्पबेरी बोलते हैं इसको. साइज रास्पबेरी, मोटी से गूसबेरी मोटी दोनों है. बोलते हैं इसको. अच्छा, गूसबेरी और हाँ, रास्पबेरी. ये क्या बोलते हैं 3 किलो का था, 3 किलो का 1000 रुपए. 3 किलो 1000 रुपए. तो इसका प्राइस कैसे डिफर होता है या आज महंगा है? आज महंगा है. अच्छा, जिस नहीं. दिन स्टॉक कम रहता है तो महंगा रहता है. अच्छा, डिमांड ओके. के ऊपर बात रहता है. डिमांड ज्यादा रहेगा तो रेट ऊपर अपने आप अच्छा, और लोग प्रिफर करते हैं. आप प्रिफर करते हैं. अच्छा, लखनऊ वरून आलाय रास्पबेरी आणि 1000 रुपयाला आहे. छोट हे एवढं दिसतंय ना तुम्हाला. ही क्वांटिटी ही 1000 रुपयाला आहे. अजून यांच्याकडे आपण बघू शकतो अवाकाडो पण आहे. ये एवोकाडो एक्सोटिक है. अपना तांजानिया से आता है. तंझानिया मधून इम्पोर्ट केलेले आहे आणि मोठीच्या मोठी 16 पीसेस 4 किलो 1800. 1800 रुपयाला आहे. आणि हे कितने पीस आहे? 16 पीस येतील एका कॅरेट मध्ये. 1800 रुपयाला आहे आणि क्वालिटी पण खूप चांगली आहे. तर मी हे बघा, आता ही चेरी आहे. त्यांच्याकडून मी माहिती घेतली. याचा शेप आणि कलर बघा किती छान आहे. सो यांचा ही चिली मधून त्यांनी इम्पोर्ट केलेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही आहे 1000 रुपीजला, सॉरी 2000 रुपीजला 2.5 किलो इम्पोर्टेड आहे. त्याच्यामुळे एवढी छान आहे. बघू शकता ही पूर्ण जी आहे ती 2.5 किलोची पेटी आहे. हॅलो, हा पेरू कुठून आलाय? बारामतीवरून आलं. अच्छा, बारामती मधून आलाय. आणि काय रेट आहे? आता 60 रुपये चालू आहे 60 रुपये कसं किलो. 60 रुपये किलो आहे. किती म्हणजे चीप रेट मध्ये आहे. बघू शकता. आणि खूप मोठी साईज आहे एकदम. म्हणजे माझ्या एका हातात बसेल एवढ्या तुम्ही बघू शकता. आणि कसं आम्ही किती किलो असं काय घेऊ शकतो का? म्हणजे मिनिमम क्वांटिटी 5 किलो 4 किलो 10 किलो. अच्छा, 5 किलो पासून पुढे आपण इथे यांच्याकडून बाय करू शकतो. खूप चांगली क्वालिटी आहे. आणि किती दिवस म्हणजे मऊ वगैरे? 4-5 दिवस राहतो. 4-5 दिवस. हा असाच क्रंची आहे ना आतमधून? क्रंची आहे. पश्चिम महाराष्ट्रातून आलेला आहे हा. त्याच्यामुळे टेस्ट आणि सगळं खूप छान असणार आहे. थँक्यू. तो इथे मी इम्पोर्टेड ड्रॅगन फ्रूट बघतीये. हे व्हिएतनाम मधून यांनी इम्पोर्ट केलेलं आहे. आणि आता कळालं की हे फ्लाइट मधून येतात इथे. आणि 700 रुपयाला आहे. पूर्ण एक पेटी 700 रुपयाला आहे. बघू शकता 20 पीसेस येतील 700 रुपयामध्ये. आणि एकदम थंडगार आहे कारण जस्ट याने फ्रीज मधून काढलेलं आहे. पूर्ण इम्पोर्टेड क्वालिटी है. और क्या फर्क है मीन्स इसमें ये ऑरेंज पिंक है या व्हाइट है? अंदर व्हाइट कलरचा आहे ड्रॅगन फ्रूट आतमधून. सो असं आहे. आपण ट्राय करायला काही हरकत नाही. नक्की व्हिएतनाम क्वालिटी काय असते, आपल्या इंडियन नाहीये. सो आता जे आपण ड्रॅगन फ्रूट बघितले जे व्हिएतनाम इम्पोर्टेड आहेत
सो ती आपण असं बघायला गेलं तर एक पीस आपलं इंडियन ड्रॅगन फ्रूट आपल्याला 100 to 120 किंवा 80 रुपीज मध्ये असं पडतो. पण हे जर आपण पूर्ण पेटी घेतली तर इम्पोर्टेड असून सुद्धा आपल्याला 35 ते 40 रुपयांमध्ये एक पीस पडेल. सो इथे आपण येऊन घेण्यात काहीच हरकत नाही असं मला वाटतं. एक पीस 100 रुपीजचा घेण्यापेक्षा इथे 40 रुपयाला एक पीस भेटतोय. तर आणि आपल्याला फ्रीज मध्ये पण आपण याला स्टोअर करू शकतो. ज्यांना ड्रॅगन फ्रूट खूप आवडतं आणि तिकडे खूप जास्त कॉस्टली पडत असेल तर नक्की इथे येऊन प्रिफर करा तुम्ही. सो आता मी इथे इम्पोर्टेड तुर्की मधून आलेला मी तुम्हाला ऍपल दाखवणार आहे. हे जे तुम्ही बघू शकता हे पाणी नाहीये मारलेलं, यांनी आता जस्ट रेफ्रिजरेटर मधून बाहेर काढलाय त्यामुळे असं दिसतोय. आणि याचा रेट मी यांना विचारला तर 3000 रुपयाला 18 किलो म्हणजे एक कॅरेट मध्ये तुम्हाला 18 किलो भेटणार आहे. आणि 3000 रुपयाला म्हणजे जवळजवळ 170 to 180 रुपीज केजी तुम्हाला भेटणार आहे. तुर्कीचा आहे. सो खूप छान आहे आणि याचं पण म्हणजे साईज पण खूप मोठी आहे. सो हळूहळू इथे पण आता सगळीकडे आंबा दिसायला लागलाय. म्हणजे आंबामुळे मार्केट व्हायला चालू झालंय असं म्हणायला काही हरकत नाही. आणि जेव्हा मँगो सीझन चालू होईल तेव्हा बाकीचे फ्रुट्स हे कमी होतील आणि सगळीकडे जिकडे पाहू तिकडे तुम्हाला आंबाच दिसेल. तो मी एक नवीन व्हिडिओ काढेलच मँगो सीझनचा तुमच्या सर्वांसाठी. सो आणि तेव्हा जे आपले नॉर्मल फ्रुट्स जे आहेत त्यांचा रेट थोडा हायर साईडला होणार. सो आता मला हे नवीन फ्रूट इथे बघायला भेटलंय ज्याचं नाव आहे ग्रेप फ्रूट आणि हे पण टर्की मधून इम्पोर्ट केलेलं आहे. सो याचा जो रेट आहे तो 3000 रुपयाला 15 किलो म्हणजे एक कॅरेट आहे पूर्ण. तुम्हाला 3000 रुपयाला 15 किलो इथे भेटणार आहे. आणि आता जस्ट माहिती मिळाली की एक शुगर पेशंट साठी खूप इम्पॉर्टंट आहे. शुगर याच्यामुळे मेंटेन राहते आणि कमी सुद्धा होते. बघू शकता तुम्ही हातात. इट इज नॉट द ऑरेंज बट इट लुक्स लाईक ऑरेंज. सो आता इथे तुम्ही ग्रीन ऍपल बघू शकताय. हा ग्रीन ऍपल जो तो ग्रीस वरून इम्पोर्ट केलेला आहे आणि विशेष म्हणजे हा याचा रेट जो आहे तो 2000 रुपयाला एक कॅरेट आहे. एक कॅरेट मध्ये 15 ते 18 किलो येतील. सो तुम्ही बघू शकताय आपल्याला खूप रेअरली बघायला भेटतो पण इथे एवढी मोठी क्वांटिटी आता तुम्ही बघितलं पण असणार आहे. आणि सगळे इम्पोर्टेड क्वालिटी आहे आणि खूप कमी रेट मध्ये मला वाटतं. बाहेर बघितलं तर आपल्याला 300-400 रुपये किलो पण बघायला भेटेल. पण इथे तुम्हाला फक्त 2000 रुपयात 15 ते 18 किलो भेटणार आहे आणि एकदम घट्ट मोठं आहे. मी हातात घेतलंय. सो खूप छान इम्पोर्टेड क्वालिटी आहे. इथे तुम्ही बाजूला बघू शकताय की इथे इतक्या मोठ्या प्रमाणावर कॅश लेन देन होते. डीलर्स इथून घेतात, माल विकत घेतात वगैरे. हे सगळ्या त्यांच्या सुविधांसाठी इथे ही बँक आहे. इथे एक पेक्षा दुसऱ्या अजून पण बँक्स आहे, एटीएम्स पण आहेत. सो दॅट लोकांना जर लगेच पैसे विथड्रॉ करायचे असतील, इन्स्टॉल करायचे असेल तर ते पण करू शकतात. आणि आता महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या फ्रूट इम्पोर्ट एक्सपोर्टच्या कंपनीत आलेली आहे. आणि तुम्हाला मी इथे अशी फळं दाखवणार आहे जी तुम्ही कधी बघितले नसतील आणि इतकी छान क्वालिटी की जी आपल्याला खरंच बघायलाही भेटत नाही मार्केटमध्ये. सो लेट स्टार्ट. आणि इथून मी फर्स्ट फ्रूट तुम्हाला दाखवते, अवोकाडो. किती म्हणजे मी मला इथे दिसतंय एवढं छान क्वालिटी, दिसायला पण खूप छान. त्याचा जसं आपण फोटोज मध्ये पाहतो ना अमेरिकेत वगैरे आपले कोणी पाहुणे असेल किंवा तिकडली जशी क्वालिटी असते कसं लुक असतो सेम तसंच दिसतंय. खूप छान क्वालिटी आहे. आणि हे सगळं तुम्हाला इथे आजूबाजूला दिसत असेल. हे यांचं छोटं कोल्ड स्टोरेज आहे. इकडे बाजूला मोठं पण कोल्ड स्टोरेज आहे, ते पण मी तुम्हाला दाखवते. हे आता छोटं इथे आपण बघूयात. आणि हे यांच्याकडून आपण जरा माहिती पण घेऊयात इथे बाकीचे कुठले फ्रुट्स आहेत, किती दिवस टिकतात, रेट काय, कुठे इम्पोर्ट होतात, कुठून इम्पोर्ट होतात आणि कुठे एक्सपोर्ट होतात. हॅलो. हा. सो मला इथले जे सगळे एक्झॉटिक फ्रुट्स आहेत त्याच्याबद्दल माहिती द्या. कुठून आलेत, काय आलेत, रेट कसं आहे, कशा टेम्परेचर मध्ये यांना प्रिझर्व केलं पाहिजे, सगळं सांगा. हे थायलंड वरून आलेलं आहे मॅडम. हे पिल्ड पाइनएपल. थायलंड वरून आलेलं आहे. पिल्ड पाइनएपल आहे म्हणजे आधीच याचं जे स्किन आहे ते काढलेलं आहे. आणि स्वीट आहे, खायला गोड आहे. अच्छा. किती दिवस आपण हे 15-20 दिवस ठेवू शकतो आपण आईस टाकून. अच्छा. आईस टाकून हे तुम्ही 15 ते 20 दिवस ठेवू शकता. आणि खूप गोड आहे असं यांनी सांगितलंय. त्याला आहे का म्हणजे रिस्पॉन्स आहे? हा जास्त आहे मॅडम. बघा आपण खाल्लेले पण असतात आणि यांच्याकडून लोक खूप एका दिवसात आपण 200-300 किलो जातात आपल्याकडून. एका दिवसात 200 ते 300 किलो यांचे हे जे मिनी पाइनएपल्स आहेत ते विकल्या जातात. आणि इथे आपल्याला माहिती सुद्धा नाही हा काय प्रकार आहे. असे फळ आहेत त्यांच्याकडे. याला पलम मँगो बोलतात. हे थायलंड वरून आलेलं आहे. हे बघा जरा पॉज करून बघा. हे प्लम मँगोज आहे आणि हे थायलंड मधून आले. सो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा की कोणी हे थायलंडचे प्लम
जे मँगोज आहेत ते खाल्ले आहेत, कारण मी तर हे फर्स्ट टाइम बघते, हे हा कन्सेप्ट पण फर्स्ट टाइम 800 रुपये पर केजी. 800 रुपयाला पर केजी आहे. आणि हे बघू शकता किती छोटे छोटे. हे हाफ केजी पाकिट. अच्छा, हे हाफ केजीचं आहे. सो खूप गोड आहे असं सांगितलंय मला. आणि हे मँगोज आहे, दुसरं फळ नाहीये काही. आणि हे ब्लूबेरी. अच्छा, पेरू कंट्री. हे पेरू मधून आलेलं आहे. ब्लूबेरी आहेत हे. शिकोया व्हरायटी. शिकोया व्हरायटी. अच्छा, शिपा व्हरायटी आहे. शिकोया. ओके. आणि याचा रेट काय? हे 2200 रुपये ट्रे. ट्रे. आणि ट्रे मध्ये किती 12 येतील? पाकिट. 12 पॅकेट येतील 2200 रुपयाला. ते बघू शकता. हे बाकी मागून तुम्हाला याचा शेप दिसेल ब्लूबेरीजचा. सनलुकर ब्रँड आहे. सनलुकर. अच्छा, हा ब्रँड आहे बघा. सनलुकर. ये आइस गोवा थाईलैंड से. आइस गोवा आईस गोवा 750 रुपये किलो. म्हणजेच आपल्या इथला पेरू, याला पेरू म्हणतात. थायलंडचा हा पेरू आहे. 750 रुपये पर केजी. पर केजी 750 रुपये. आणि हे असं बघितलं तर तुम्हाला लांबून ऍपल किंवा चेरीचा एखादा मोठा पार्ट वाटत असेल, पण इट इज नॉट लाईक दॅट. हे गुआवा आहे, पेरू आहे आपला, आणि 750 रुपये केजी आहे. ये मँगो, केंट मँगो. कुठला आहे हा? केंट मँगो बोलतो त्याला. केंट मँगो. केंट मँगो हा. कुठून आलाय? हे पेरू कंट्री. पेरू कंट्री मधून आलाय हा. केंट मँगो आहे. मोठाच्या मोठा आहे. आणि हा कसा किलो आहे? ये 2400 रुपये बॉक्स. 4 केजी. अच्छा, 4 केजी 2400 रुपयाला आहे. खूप थंड आहे आणि याला असंच प्रिझर्व हा, करतात. हा. बाहेरच्या टेम्परेचर मध्ये तुम्ही नाही. नाही ठेवू शकत. बाहेर जर ठेवलं तर तयार होणार लवकर. आतमध्ये ठेवलं तर लाईफ याचं वाढते. अच्छा, Shelf life. आतमध्ये कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवल्यावर याचं शेल्फ लाईफ जे ते वाढतं, आणि बाहेर ठेवल्यावर लगेच पिकतील. हा. आणि म्हणजे एवढं लगेच त्याचं शेल्फ लाईफ कमी होईल. बघू शकता किती मोठा मँगो आहे. ये चवीला कसा आहे तो मँगो? गोड आहे. गोड आहे. एकदम स्वीट. एकदम आणि- गोड. सगळं हे गोड गोडच म्हणतात. हा सगळं ना, sweet. स्वीटच आहे ना. तुम्हाला मी दाखवतो. आणि हे जपान मिलन. थायलंड. अच्छा, हे थायलंड मधून आलेलं आहे. जपान मिलन. अच्छा, जपान विला. आणि खरबूजच आहे ना? हा हा. आपलं इंडियन खरबूज आहे. 800 रुपये पर केजी. 800 रुपयाला पर केजी. सो हे पण गोडच आहे. गोडच आहे. लय स्वीट आहे. हे पण गोडच आहे. खूप स्वीट, लय स्वीट आहे असं म्हणतात ते. सो 800 रुपये केजी आहे. हे काय आहे? किवी किवी. बेरीचा. आणि हे असंच खायचं? असंच खायचं. अच्छा, हे जे तुम्हाला दिसतंय हा प्रकार तुम्ही कधी पाहिलाय का, खाल्लाय का, नक्की मला कमेंट मध्ये सांगा. हे किवी बेरीज आहेत. किवी जे आपण फ्रूट खातो ना, त्याचेच हे बेरीज आहे. डायरेक्ट खायचं हा हा. बेबी किवी बोलतात. डायरेक्ट खायचंय. बेबी किवी असं नाव आहे याचं. कुठून आलंय हे? हे आपलं चिली कंट्री. चिली मधून आलेलं आहे. आणि रेट काय? हे 4500 रुपयाला 1.5 किलो. बापरे, 4500 रुपीज पर ट्रे. 4500 रुपयाला 1.5 किलो आहे. सी हाऊ कॉस्टली इट इज. अँड वी डोंट इवन नो की असे फ्रूट एक्झिस्ट पण करतात. 125 ग्राम 800 रुपीज पर पॅकेट. हे रेड करंट्स आहेत. आणि हे नेदरलँड्स मधून इम्पोर्ट केलेले आहेत. तुम्ही बघू शकताय. आणि 125 ग्रॅम्स 800 रुपयाला आहे पर पॅकेट. हे 800 रुपयाला आहे. लुक ॲट दिस रेड करंट्स. खूप छान छान फ्रुट्स आहेत. मी तर फर्स्ट टाइम पाहते. हे ब्लॅकबेरी. हे पण 800 रुपयाला. 125 ग्राम. कुठून आले हे पण? नेदरलँड. हे मोरोको. हे जो ब्लॅकबेरीज आहे तुम्ही पाहू शकता, हे मोरक्को मधून इम्पोर्ट केलेले आहे. हे पण सेम रेट आहे. इट इज लाईक 125 ग्रॅम्स फॉर 800 रुपीज. बघू शकताय. आपण मोस्टली चित्रात वगैरे पाहिलं असेल. कोल्ड स्टोरेज मध्ये आले तर खूप थंडी असते. सो हे फ्रूट कोणाला कळतंय का सांगा नक्की कमेंट मध्ये. तर हे जे फ्रूट आहे ते 4500 रुपये किलो. 2.5 किलो. 2.5 किलो. 4500 रुपयाचं 2.5 किलो आहे. आणि हे इक्वेडॉर नावाचं कुठला तरी कंट्री आहे, तिथून हे इम्पोर्ट केलेलं आहे. सो बघा, तुम्ही रिलेट करू शकताय का आपल्या इंडियन फळासोबत? बघा आणि मला एक कमेंट करून सांगा नक्की. हे तुम्ही बघू शकता, हे ऑस्ट्रेलिया मधून इम्पोर्ट केलेले सीडलेस ग्रेप्स आहेत. आणि हे 1200 रुपये किलो. थांबा एक मिनिट दाखवते. खाऊन बघा. गोड आहे. खाऊन पण बघते. बघा ना. एक टेस्ट करा ना. एक टेस्ट करा. 1200 रुपये किलो. एक टेस्ट करा ना. खाऊन पण Okay, बघा. मी खाऊन बघतेय. मला 1200 रुपये किलोचं मी ग्रेप्स खाते. क्रांची आहे.
फॉर द फर्स्ट टाइम एवढे महागाचे ग्रेप्स मी टेस्ट करणार आहे. तर गोल्ड थोडे इतके गोड आहे, मी असे ग्रेप्स कधीच खाल्ले नाहीये. एकदम क्रंची, सीड्स नाहीयेत, पूर्ण गाभा जो आहे ना असा भरलेला आहे, ज्युसी ज्युसी आहे, खूप गोड आहे, खूप खूप गोड. काय ना बोलता येत नाही. थंडी असल्यामुळे मला खूप अक्षरशः फ्रीज झाले आज. पण खरं सांगायचं तर खूप वेळापासून हे भैया म्हणत होते सगळे फ्रुट्स खूप गोड आहे, पण आता मी नक्की खाऊन बघितलंय की किती गोड आहे आणि खूप खूप गोड आहे, खूप छान क्वालिटी आहे. व्हेरी नाईस. एकदा वन्स इन अ लाईफ टाइम एक्सपिरियन्स घ्यायलाच पाहिजे की नक्की ऑस्ट्रेलियन ग्रेप्स लागतात तरी कसे. खूप छान आहे, मी तर खाल्लं बघ. सो हा जो अवोकाडो दिसतोय तो किती रुपये? 22 रुपये 4 किलो. 2200 रुपयाला 4 किलो आहे आणि केनियामधून यांनी इम्पोर्ट केला आहे. खूप जास्त असं घट्ट आहे, म्हणजे मी आता हात लावला, एकदम कडक आहे. प्रिझर्व केला fresh. बाहेर ठेवलं तर तयार होतात 2 दिवसात. अच्छा, बाहेर ठेवलं तर ते लगेच तयार होतात, रेडी फॉर इट होतात, म्हणून हे लोक इथे प्रिझर्व करतात. खूप चांगली क्वालिटी आहे, म्हणजे मी बाहेर पण बघितलं, दॅट वॉज ऑल्सो गुड. आणि हे अजून थोडस एकदम प्रीमियम क्वालिटी आहे आणि रेट्स पण एवढं फरक नाही वाटला मला. इथे पण म्हणजे सेमच रेट आहे, पण ह्या जास्त चांगलं क्वालिटी वाटते. रेट पण छान आहे आणि एकदम चांगली पण प्रीमियम क्वालिटी आहे. 4 किलो येतील तुम्हाला 2200 रुपयाला. इथे इम्पोर्ट एक्सपोर्टचे जे मॅनेजर आहेत, सो त्यांच्याकडून आपण माहिती घेऊयात की कुठे कुठे कसा माल येतो जातो, इम्पोर्ट एक्सपोर्ट कसं असतं. जरा कंपनी बद्दल हे माहिती सांगते. नमस्कार, मी शशिकांत अडसोळे. मी अनुसया फ्रेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये वाशीचे DC हँडल करतो. मी DC मॅनेजर आहे. अनुसया फ्रेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हे दिनेश शिंदेनी सुरू केलेली एक कंपनी आहे. त्या कंपनी 2009 पासून इम्पोर्ट आणि एक्सपोर्टचा बिझनेस करते. तसं 2000 म्हणजे 60-70 वर्षापासून या फ्रूटच्या बिझनेसमध्ये आहेत ते, आणि 2009ला ही कंपनी सुरू केलेली आहे. आमच्याकडे मोस्टली म्हणजे इंडियामध्ये जे सर्वात हाय ग्रेडचे जे बेरीज असतात, बेरीज म्हणजे रसबेरी, ब्लॅकबेरी, ब्लूबेरी, हे आम्ही सुरुवातीला इंडियामध्ये आम्ही आणले. आवाकडून सुद्धा आम्हीच इंट्रोड्यूस केला इंडियामध्ये. तर हा बेरीज आपण युरोप मार्केटमधून आपण बाय एअर आठवड्यातून 1 ते 2 वेळा इम्पोर्ट करतो. आणि इथले जे हाय एंड कस्टमर आहेत, जस्ट लाईक अदानी, अंबानी यासारख्या लोकांना आपण देतो. आपण इंडियामध्ये जे मशरूम्स येतात, जे व्हाईट मशरूम, ब्लॅक मशरूम, ब्लॅक ट्रफल, व्हाईट ट्रफल जे मशरूम येतात, ते सुद्धा आपण 5-6 लाख रुपये किलोचे मशरूम असतात, ते सुद्धा आपण पुरवतो. आणखीन वेगवेगळ्या व्हरायटी. आता ही सनलुकार ब्रँडची जी ब्लूबेरी आहे, सनलुकार ब्रँडची ब्लूबेरी ही सिकोया व्हरायटी आहे. हे खूप गोड असते ब्लूबेरी. त्या व्हरायटीची ब्लूबेरी आहे बघा. त्याला डिमांड जास्त असण्याचं कारण म्हणजे याच्यामध्ये फुल ऑफ अँटीऑक्सिडंट्स तुम्हाला याच्यामध्ये खूप जास्त मिळणार. जितक्या बेरीज आहेत हे हेल्थला खूप बेनिफिट असतात काय. आणि सध्या तर हेल्थ शिवाय काय नाही, हेल्थ आहे तर सगळं. त्यामुळे लोक खूप अवेअर झालेले आहेत. हे पीच आहेत, हे पीच सनलुकारचे आहेत. पीच नॅक्ट्रिन, हे व्हाईट नॅक्ट्रिन आहे, हे पीच आहे. हे पताया ड्रॅगन आहे, येलो पताया ड्रॅगन. खूप गोड असतं, मधुर असतं खायला खूप. हे भरपूर सगळ्या ऑल रेंज फ्रुट्स आणि व्हेजिटेबल मध्ये आपण 2009 पासून काम करतो. आणि 60 वर्षापासून 5 स्टार हॉटेलना आणि हाय एंड कस्टमरना आम्ही सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. त्यांना जगातल्या 11 देशामध्ये आमचे स्वतःचे ब्रँचेस आहेत. आम्ही स्वतः तिथे ऑपरेट करतो आमची कंपनी. आणि इंडियामध्ये त्याचबरोबर बाहेरच्या देशामध्ये पण आम्ही एक्सपोर्ट करतो. आणि तुम्हाला कोणतेही फ्रुट्स, काही जरी जगातली कोणतीही फ्रुट्स पाहावे असतील तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा, आम्ही तुम्हाला अवेलेबल करून देऊ. ओके. आणि इथे रिटेल मध्ये पण घेऊ शकतो आपण की फक्त होलसेल मध्ये? नाही, रिटेल सुद्धा घेऊ शकतात. 1 पॅकेट पासून तुम्ही 1000 पॅकेट पर्यंत खरेदी करू शकता. अच्छा, म्हणजे 1 पॅकेट सुद्धा आम्ही इथे येऊन घेऊ शकतो. ही खूप चांगली गोष्ट आहे. सो तुमचा नंबर पण एकदा सांगा, मीन्स इन केस कोणी इंटरेस्टेड असेल तर ऍटलीस्ट तुम्हाला कॉल करून विचारू शकता अवेलेबिलिटी आहे की नाही, किंवा कसं. चालेल. 982071
18327 हा माझा नंबर आहे, पर्सनल मोबाईल नंबर आहे. काय पण फ्रुट्स, व्हेजिटेबल, बेरीज, मँगोस्टीन, थाय मँगो, थायचे कोणतीही व्हरायटी असेल ते सगळं अवेलेबल करणार आहोत. ओके, समजा कोणी इंटरेस्टेड असेल, कोणाला टेस्ट करायचं असेल, हे जे एक्झॉटिक फ्रुट्स आहे, वेजीज पण आहेत, तर तुम्ही नक्की यांना कॉन्टॅक्ट करू शकता. आणि इथे रिटेल मध्ये सुद्धा आहे, असं नाही की होलसेल मध्येच आहे. सो दॅट इज द बेस्ट पार्ट. सो तुम्ही एक पॅकेट सुद्धा इथून ऑर्डर करू शकता किंवा बाय करू शकता. आपला ऍड्रेस आहे वाशी तुर्भेमध्ये, APMC फ्रूट मार्केट, सेंट्रल फॅसिलिटी बिल्डिंग, नेक्स्ट टू महाराष्ट्र बँक. महाराष्ट्र बँकेच्या बाजूलाच आहे. आता मी इथे मोसंबी सेलर कडे आले, त्यांना माहिती घेऊयात आपण. हेलो भैया, कहाँ से आया मोसंबी? जालना साइड से जालना कडून आले. जालन्यातून आले. मोसंबी काय रुपये किलो आहे? ये 50 रुपये. 50 रुपये किलो आहे. आणि 1 किलो पण घेऊ शकतो का आपण? म्हणजे रिटेल मध्ये का होलसेल मध्ये विकताय? फक्त होलसेल मध्ये विकताय. अच्छा, मिनिमम किती घ्यावं लागतील? 10 किलो. 10 किलो मिनिमम तुम्हाला घ्यावं लागेल. आणि 50 रुपये किलो आहे. बाहेर जर आता रेट, करंट मध्ये रेट बघायला गेलो तर किती असेल? 90 वगैरे असेल ना, 80 ते 90 रुपये असेल आता बाहेर. तर इथे 50 रुपये किलो आहे. फक्त एकच आहे की तुम्हाला 10 किलो पर्यंत 10 किलो पासून पुढे किंवा 10 किलो घ्यावं लागेल. बाहेर आपण जे बघतो ते एकदम कोमेजून गेलेले, सुरकुत्या पडलेल्या असतात, पण इथे बा जस्ट फ्रेश आलेलं आहे. पानं पण दिसतात बघा किती फ्रेश आहे. एकदम फ्रेश आहे, क्वालिटी एकदम फ्रेश आहे, कडक आहे मेन म्हणजे. सो इथे ऑरेंज दिसत आहेत. कुठून आले ते? पैठणवरून? नागपूरवरून हे ऑरेंज आलेले आहेत. अमरावतीवरून हे ऑरेंजेस आले आहे. 70 रुपीज पर केजी. आणि मिनिमम क्वांटिटी तुम्हाला 5 किलो घ्यावं लागेल. 5 किलो तरी पुढे. खूप फ्रेश आहे, क्वांटिटी आहे की तुम्हाला इथे बघताना सर आम्ही लिंबू दाखवतोय, पण हे ऑरेंजेस आहेत. तुम्ही इथे पपई बघू शकताय, किती छान आहे आणि एकदम म्हणजे गावरान आहे ना पपई. हो. आणि कुठून आणली? ही पपई कर्नाटक सीमा भागावरून आलेले. कर्नाटकामधून ही पपई आली. काय रुपये किलो आहे? ही पपई सध्या आता 20 रुपये किलो आहे. अच्छा, 20 रुपये. बघा किती चीप प्राइस मध्ये आहे. 20 रुपये किलो आहे. कुठे असतात? बल्क ऑर्डर केली तर अजून कमी भेटणार. अच्छा, ते म्हणतात अजून जर तुम्ही मोठी ऑर्डर केली तर अजूनही कमी रेट मध्ये भेटेल तुम्हाला. सो इथे किती पीस घ्यावं लागतात? किती किलो घ्यावं लागतात? कमीत कमी 20 किलो. कमीत कमी 20 किलो घ्यावं लागतात. आणि जास्तीत जास्त जर अजून क्वांटिटी घेतली तर 20 रुपये किलो पेक्षाही कमी तुम्हाला रेट भेटेल. बघू शकताय. सो मोस्ट ऑफ द इथे जो पायनॅपलचा आहे लॉट, तो मोस्टली केरला मधून येतो. आणि काय रुपये किलो आहे? 250 ते 300 रुपये डझन. म्हणजे 12 तुम्हाला 250 ते 300 रुपयात येतील. तेच आपण बाहेर बघायला गेलो तर आपल्याला किती कॉस्टली पडतात पर पीस, तर इथे आपल्याला 12 येतील. तुम्ही बघू शकता किती 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 कलिंगड तुम्हाला इथे वेगवेगळ्या प्रकारचे कलिंगड इथे बघू शकता. आणि अजून तर सीझन चालू पण नाही झाला तरी तुम्हाला हे बघू शकता चित्र. मी आताच खूप लोकांशी बोलत होते तेव्हा मला कळालं, जेव्हा अजून 15 दिवसांनी जर मी इथे आले असते तर मला चालायलाही जागा भेटली नसती. एवढे फळं, रस्त्यावर सुद्धा फळं विकायला बसतात लोक. आणि साईज तुम्ही बघू शकता किती ऍज पर मीन्स मार्केट किती किती मोठे कलिंगड आहेत.